नमस्कार. तर झाले आपल्या आज काय ते जेवायला नाही तर घरी, त्याच्यामुळं मी एकटीच आहे. ते गेले ते भाजी टाकली, ती ठसका उठलाय. त्यांना आज ज्याचं काम आलं का नाही, त्यांची पार्टी आहे वाटतं. त्या मालकाचा वाढदिवस होता, त्याची पार्टी आहे. त्याच्यामुळे मग मला म्हणतं की तुझ्या पुरतं स्वयंपाक कर, मी काही जेवणार नाही. मी म्हटलं बरं. मग मी पण असं ठरवलं होतं, पण मी स्वयंपाक करणार नाही. पण परत अजून फिरशी केला. म्हणलं ते यायचं खाऊन आपण कशाला उपाशी बसायचं आहे घालाय. तर त्यासाठी मग मी केलंय. आणि काय केलंय काय नाही ते दाखवते तुम्हाला. काही नाही, कांदा चिरला, थोडीशी मिरची तळली. म्हणजे आता माझं नियोजन ताटं होतं वेगळंच करायचं, पण ते वेगळंच होऊन बसलं. बेसन करायचं तुम्हाला, त्यामुळं मी कांदा ती इथं सगळं टाकून घेतलं होतं. मिरची करून काही एक भाकर आहे. पण म्हणलं परत कांदवणी करावी, तर कांदवणीसाठी मी डायरेक्ट कांदवणीच टाकले. आता किती वाजता येते तर ही आणि किती वाजता नाही तर काय माहिती. तर आता घेते जेवण करून. आता वाजते ते 8 साडेआठ वाजले. ते मी सांड सुकड हुडकते. मी त्यात दरवाजा पण उघडला नव्हतं, कायच उघडलं नव्हतं. त्याच्यामुळे इतका ठसका उठला का नाही, बोलायचं कामच नाही. जरा जेवण करून मग ती कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते काय काय केलंय आपण. म्हणजे साधं सिंपल आहे ना. तर झाली सकाळ, झाला यांचा डाबा बिबा. चालले तर काय मला आता सकाळ सकाळ आहे का आंघोळ करून उठत जावा की जरा. इतकं कटाळताय का हा? नवीन शर्ट आणला, एवढाच कलर काय यांना एवढा एक पटतं काय माहिती. आता पहिला पण होता तर तिचा आणलाय आता. हा, आणि तर माझी चालली डब्याची तयारी. म्हणजे डबा ते तयार केलाय, आता बांधायचा आणि जाते कामाला. दाखवते डबा तुम्हाला. इथं आपला डबा यांचा. तर मी इथं केले ते बेसन पोळे 2. तर तुम्ही म्हणसाल असं, पण ह्याच्यात मी हिरवी मिरची टाकली नाही, तिखट टाकली. त्यामुळं आणि मला काही ठेवणार नाही, यांना देणार नाही. नका खावा, गड्यात कामं करायचे ते. तर हे त्याच्याकडे 3 चपात्या. माणसं म्हणते लई बायकोला एक शेंगा काय काय की एवढं एवढं देते ते. हा हे आपलं. तर आता 3 देत नाही मी, ह्यातला तुकडा काढत असते रोजचा. आता तुम्ही म्हणतात कडेत ठेवले तर डबा घासला नाही, कालचा तसंच होतं. काही एक चपाती आणि बेसन पोळी नाही का झालं. तर ठेवला असं बांधून. आता कवात निघायचंय तर तवा निघा. परत म्हणतात डबाच करत नाही लवकर, आणि असंच होत नाही तसंच होत नाही. ही आंघोळ करून निवांत उठा की. हा, तर मला एक भाकर करते, आणि कारण काय करणार नाही ते पुरतं तेल चटणी खाणार आहे. तर ती नेमाने मी 4 किंवा 5 चपात्या करते. रोज ठेवत असते एक अर्धी, पण आज काय नाही, आज 5 केलते. तर 4 चपात्या आधी खाल्ली मी, त्यामुळं आता मला काय भूक लागत नाही 4 वाजेपर्यंत. मग डायरेक्ट 4 वाजताच होता. त्यामुळे एक भाकर करून ठेवणार आहे. म्हणजे तेल चटणी थोडंसं हे शेंगदाणा कूट ते टाकून खायला येते. आणि ह्यांना 1 चपाती दिली, 4 दिला. खारी ती बंद केली आपण, त्याच्यामुळं आता 4 चपाती देते, कारण का भूक पण लागत नाही आहे का ना दुपारपर्यंत. तसं ह्यांना सवच आहे 1-2 वाजेपर्यंत उपाशी बसायचे. हा, तर रात्री यांची पार्टी होती. म्हणजे तुम्हाला तर सांगितलं काय, त्यामुळे रात्री ह्यांना लय उशीर झाला यायला. ते बर्थडे होता मालकाचा, त्याच्यामुळं लय होत्या. आणि त्यामुळे त्यांची झोप जाता नसता आहे ना. हा,
उठा बघा आता 2 मिनिटांनी काय व्हायचंय. आणि दुपारी यायला आराम पण असतोय वाटतं तसा. आणि जशा गाडी येईल तसं वाटतं भरायला असतं आहे ना. नाही काम आहे. नवीन नवीन लय वाटायचं त्यांना लय भारी आहे लय भारी आहे लय भारी आहे. पण आता जसं लोड पडेल का नाही तसं या असं पेपळून बसते ते आणि हे होते. पण बटीपेक्षा तर भारी असेल की. हा हा बटी चांगली बघा आता. पण ही थोडं तरी काम करायचंय की. आणि हं तर माझ्या डोळ्यात सगळं मास असं आलंय. ह्यांना म्हणलं म्हणजे लय दिसत नाही मला काही डोळ्याला या का. ह्यांना म्हणलं मला दवाखान्यात एकदा दाखवा. आणि इतकं तर रक्तावणी लाल होतोय का ना आता दुपारनं नाहीच होते. त्यामुळे मी लय मोबाईल पण बघत नाही आणि काहीच नाही. ह्यांना म्हणत असते मोबाईल घेऊन जात जावा. नेता का जावा घेऊन मग. कारण का आपल्याला लय मोबाईलचा नादच नाही काय नाही. तर उद्या एक मावशी यायची ते आपल्याला भेटायला लोणीवरनं. लोणीच की लोणी नाही जाय काय येते काय होतं. हा चिंचवडच्या पुढचं लोणावळा लोणावळा हो ना. लोणावळ्याने येणार आहे त्या. कारण का कालच आमचं झालं बोलणं. त्या आधीपासूनच म्हणते मी येणार आहे येणार आहे येणार आहे. तर ते म्हणले मला काही जेवणाचं काही करू नका ना काय नका. मी म्हणलं तसं नाही म्हणलं. आणि ते आधीच मला म्हणत होतं त्या कमेंटमध्ये लाईव्हला पण म्हणतो त्यांना अशा बी कमेंट केली की तुमच्या हात मला ठेसा आणि भाकर खायची आहे. मी म्हणलं मावशी तसं नाही आपल्या घरचं म्हणजे माझ्या घरी आल्या का नाही गरीबाच्या घरी तरी एक घास तरी का पण खाऊन जायचं. तर ते उद्या येणार आहे त्या. तर नक्कीच आजचा पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि उद्याचा पण बघा. आता उद्या त्या कारण का लोणावळा आणि बारामती किती आहे लांब आहे का. तर येणार आहे त्या रेल्वेना. आता किती वाजता गाडी आहे किती वाजता नाही ते आपल्याला काय माहिती नाही. खास त्यांनी त्यांच्या मला म्हणजे त्यांची लई दिवसापासून इच्छा आहे. ज्यावेळेस मी भटीवर होते का नाही नवीन चॅनल खोलला का नाही तेव्हापासून पहिला आपला जुना होता तेव्हापासून म्हटले मी तुम्हाला पंढरपूरला येणार आहे भेटायला पंढरपूरला. पण तिथनं काय जवळ आलं नाही येणं झालं नाही त्यांना. पण आता बारामतीत आले तर ती म्हणते त्या इतक्या लांब जाऊ तर इथपर्यंत तर मी येणारच आहे नक्की. तर बघू वाट आता त्यांचे आहे का नाही. तर मला पण आनंद झालाय की आपल्याला कोणतरी भेटायला येणार आहे असं म्हणून. मी म्हणलं या कधी पण या तसं काय नाही म्हणलं आपल्याकडं. आणि जे असेल ते म्हणलं आपली चटणी भाकर खाऊन जावा आहे का नाही. तर त्या म्हणलं मी जेवण ते करून येणार आहे. आम्ही तसं काय काय करायचं नाही जेवण पण करून या म्हणलं. पण खास तुमच्यासाठी ज्वारीची भाकर ठेसा हमखास करणार आहे म्हणलं. चला आता घेते आता आपला गॅसवर तसं करायला आहे. तिथे गेला का फोकस दिसत नाही काय करत नाही. तर आता हे पण जाते कामाला आहे ना. कसं की मला इतला करमत पण नाही काहीच नाही. ह्यांना म्हणलं नाही की तुमच्या कामावर तरी मला हा. तर मला काल म्हणलं होतं आणि नेतं असंच काय हिरवी मिरची ती आली आहे. मला पालक असतं तर मी घेतले असते हमखास. कारण का मला पालक आवडते पण ती म्हणते चाकू मिरची असं आहे. तर पाऊस चालू झालाय आवाड यायला लागले आलंय मरणाचं. तर आता कसं जाते कसं नाही काय माहिती यांनाच माहिती. तर चला आता बाय.